नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 ऑक्टोबर 2025. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी 4 दिवस पावसाचे आहेत. म्हणजे 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 2 चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पडायला आहे. नसा हा पाऊस गेला असता, म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम वाढल्यामुळे म्हणजे 30 तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे. 1 तारखेच्या नंतर पाऊस जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जाळी धुळी आल्याच्या नंतर कंप्लीट राज्यातून 12 दिवसाला पाऊस निघून जातो, हे निसर्ग सांगतो. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता राज्यात 4 दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात. हे जाळी धुळी पडल्याच्या नंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आहेत आणि हे जाळे पडल्याच्या नंतर राज्यातला पाऊस 12 दिवसाला निघून जातो. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये 4 दिवस पावसाचे आहेत. म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे, म्हणजे 27, 28, 29, 30 या 4 दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की 27, 28, 29, 30 पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिककडे पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हा पाऊस सर्वदूर नाही, फक्त भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे, म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात. सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, परभणी जिल्हा झाला, लातूर जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, त्याच्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर इकडं, संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक सह मुंबई सगळं, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे येतात त्याच्यामध्ये फक्त भाग बदलत संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे. आणखीन राज्यात 4 दिवस पावसाचे असणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे. उदाहरणार्थ सांगतो, समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 848 गाव आहेत, तर फक्त इतक्या 848 गावामध्ये पडणार नाही, फक्त 200-300 गावामध्ये पडेल. काही गावाला सोडून देखील देईल, कुठं रिमझिम पडेल, म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्षात यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की 4 दिवस आणखीन पाऊस असणार आहे, म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर 2 तारखेच्या नंतर राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 2 तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 2 तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक, निपाडकडे, नंदुरबारकडे, जळगावकडे थंडीची थोडी 2 तारखेला चाहूल सुरू होणार आहे. त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे, परत पुढे सरकणार आहे. मग ती थंडी उत्तरेकडून काय होणार आहे, दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे. तर मग असं करत इकडे दक्षिण सोलापूरकडे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की 4, 5, 6 तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये, नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत जाणार आहे आणि थंडीला चाहूल सुरू होणार आहे. पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं, थोडं ढगाळ वातावरण असतं, म्हणून हे लक्षात येतं. मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही 2 तारखेच्या नंतर 2 तारखे ते 7 तारखेच्या दरम्यान राज्यात काही जण धुके म्हणतात, काही जण धुराळी म्हणतात, कोणी धुके धुराळी असं म्हणतात, विदर्भात धुराळी म्हणतात, काही धुकं म्हणतात, म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे 2 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुके धुराळी येईल. आणि आज देखील जाळी धुळी आलेली आहे, म्हणून आता हे संकेत दिलेत निसर्गाचे की राज्यातला पाऊस आता 12 दिवसांना असा निघून जाणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.